बायपासचा याच ठिकाणी पाहायला गेलं तर फॉरेन्सिक टीम आणि ठाणे पोलिसांची टीम, क्राईम ब्रांचची टीम या घटनास्थळी आलेली आहे आणि याच ठिकाणी त्या पोलीस व्हॅनमध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी हल्ला करण्यात आला होता आणि या ठिकाणी एन्काउंटर करण्यात आलेलं आहे आणि एन्काउंटर केल्यानंतर पोलिसांनी हीच गाडी जी आहे तशीच तशी पोलीस व्हॅन जी आहे ते कळवा रुग्णालयामध्ये हलवली। त्यामध्ये पाहायला गेलं तर पोलिसाच्या डाव्या बाजूला जेथे गोळी लागली होती आणि त्यांना नंतर आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये हलवलं आहे। एकूण 2 पोलीस आहेत ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे। पाहायला गेलं तर आता याचा पूर्ण तपास जो आहे ते जो आहे ते ठाणे पोलीस करत आहेत आणि याच प्रकारे आता SITची टीम असेल, फॉरेन्सिक टीम असेल, ज्या व्हॅनमध्ये जी घटना घडली ती व्हॅन देखील आज सकाळपासून रक्ताचे नमुने असतील सर्व तपासाचा या ठिकाणी करण्यात आलं आहे। मात्र पाहायला गेलं तर आता पूर्ण अलर्ट मोडवरती आता ठाणे पोलीस देखील आलेले आहे। या प्रकरणात आता गांभीर्याने पुढील तपास ज्याचे SITची टीम जी आहे ते करत आहे। त्यामुळे नक्कीच अक्षय शिंदे यांना ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी पोलिसांनी एन्काउंटर केलं त्याच्यानंतर त्याला कळवा रुग्णालयामध्ये आलं। लैंगिक अत्याचार प्रकरणात या ठिकाणी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर झाला। मात्र दुसरीकडे आता विरोधक जे आहे ते या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करत आहे, टीकाटिप्पणी करत आहे। अक्षय शिंदे यांनी कशा प्रकारे पोलिसांवरती घोडणी झाडू शकतो। मात्र या ठिकाणी अक्षय शिंदे यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी फायरिंग केली, 3 राऊंड फायर केले, त्या 3 राऊंडला प्रत्युत्तर म्हणून पाहायला गेलं तर संरक्षणार्थ पोलिसांनी त्यांच्या बंदुकीतून एक राऊंड जो होता अक्षय शिंदेवरती फायर केला, त्याच्या डोक्याला गोळी लागली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला। या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलिसांची पूर्ण टीम जी आहे ते या ठिकाणी आलेली आहे। हाच तो स्पॉट आहे, मुंब्रा बायपास आहे आणि मुंब्रा बायपास या ठिकाणी जे घटना घडली 5:30च्या सुमारास त्याला तलोजा जेलमधनं काढण्यात आलं। त्याच्यानंतर अक्षय शिंदे यांना तलोजावरून ठाण्याच्या दिशेने तपासकामी घेऊन येत असताना त्यांना या स्पॉटवरती बायपासवरती अक्षय शिंदे हे व्हॅनमध्ये होते आणि व्हॅनमध्ये त्यांनी पोलिसांसमोर पोलिसांची जी गन आहे ती खेचून घेतली आणि खेचून घेतल्यानंतर गननंतर त्यांनी 3 राऊंड जे ते फायर केले आणि त्या 3 राऊंडच्या नंतर पोलिसांनी बचाव करण्यासाठी एक राऊंड जे अक्षय शिंदे यांच्यावर फायर केला। त्यानंतर अक्षय शिंदे यांचा कळवा रुग्णालयामध्ये तपासाअंती मृत्यू घोषित करण्यात आलं। त्यानंतर पाहायला गेलं तर हीच ती जागा मुंब्रा बायपास आणि या मुंब्रा बायपासच्या ठिकाणी आता सध्या ठाणे पोलीस असेल, फॉरेन्सिक टीम असेल, सर्वच इथं तपास करत आहे। पूर्ण टीम जी आहे ते ह्या गाडीमध्ये बसलेली ठाणे शहर पोलिसांची गाडी आहे आणि याच पोलिसांची गाडी आता या ठिकाणचे काय नमुने घेतलेत का हे देखील पाहणं गरजेचं। मात्र प्रत्येक गोष्ट ते आता या ठिकाणी नोंद करत आहेत आणि पूर्णतः इकडे नोंद केल्याच्या नंतर याचा पूर्ण अहवाल जे आहे ते ठाणे पोलीस आयुक्त यांना देणार आहे। त्यामुळे नक्कीच अक्षय शिंदे यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्ह्याच्या नंतर 2 गुन्हे दाखल झाले होते आणि त्या 2 गुन्ह्याच्या नंतर अक्षय शिंदे यांच्यावरती आता पोलिसांनी तपासाअंती तलोजा जेलमधनं घेऊन येताना 6 ते 6:15च्या दरम्यान काल सायंकाळी याच ठिकाणी ही घटना घडली आहे। त्यामुळे पोलीस व्हॅनमधनं घेऊन जाताना ही घटना घडलेली आहे। त्यामुळे नक्कीच सुरक्षेचा देखील या ठिकाणी कुठेतरी अभाव येतो। मात्र पाहायला गेलं तर या ठिकाणी आता स्थानिक नागरिक असतील त्यांच्याकडनं देखील आता पोलीस विचारपूस करते का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र